त्यामुळे हायवेचे जे खड्डे पडलेले आहेत ते त्वरित बुजवले जावेत. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. ज्या कॉन्ट्रॅक्टरनी काम केलं आहे त्यांना नोटिसा देणं की तुमच्यावर कारवाई का करू नये, निकृष्ट दर्जाचा रस्ता झाला आहे अशी त्यांना नोटीस दिल्या जातील. आणि त्याचबरोबर हायवेचे खड्डे बुजवण्याची प्रक्रिया लगेच चालू. पण साहेब, नितीन गडकरी ज्यावेळेला सिंधुदुर्गामध्ये आले होते त्यावेळेला 200 वर्ष मुंबई गोवा महामार्ग टिकेल म्हणून सांगितलं होतं सिंधुदुर्गाचा. पण तो 200 वर्ष न टिकता त्याला मोठे आता खड्डे पडले पाहिले सिमेंट भेटलं. 200 वर्ष कोणी पाहिले? आता तुम्ही झाली तुम्हाला 200 वर्ष? नितीन गडकरी म्हणाले होते ज्यावेळेला भूमिपूजन. हां, मग त्या 200 वर्ष टिकतील ना, रस्ते टिकतील. पण त्याला आताच खड्डे पडले 200 वर्ष. खड्डे असे कुठे बोलले खड्डे पडणार नाही म्हणून? 200 वर्ष रस्ता टिकेल. पण गणपतीपूर्वी सर्व हे खड्डे बुजवले जाणार, कोणालाही त्रास होणार नाही. साहेब, एक राजकीय प्रश्न आहे. अस्लम शेख यांनी नितीश राणेंवरती टीका केली आहे की नेपाळी दिसणाऱ्या लोकांना मंत्रिमंडळामध्ये मंत्री केलं. मला असल्या प्रश्नाला उत्तर द्यायचं कळलं ना. आम्ही 96 कोळी मराठी आहेत आणि ते आम्ही त्याला दाखवून देऊ अस्लम शेखला, कळलं ना. त्यामुळे असला प्रश्न तुम्ही विचारू नका, जिल्ह्याबद्दल विचारा. पाऊस आहे, रस्ते खराब झाले आहेत, साकव गेले आहेत, अशी अनेक समस्या आहेत. फंड या वर्षाचा आला का असे विचारा ना. दादा, मालवणमधले काही उभाटाचे कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. चांगली गोष्ट आहे, स्वागत आहे, स्वागत आहे. सगळेच खाली होतील ते. धनुष्यबाण चिन्हावरती आज सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये होणार आहे. पण ठाकरेंनी असं एक मागणी केली की जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत धनुष्यबाण चिन्ह पाठवावं. ठाकरे बोलले म्हणजे काय सुप्रीम कोर्ट करणार का? ठाकरे बोलतात ना ते कोर्टात उलटं होतं. हा अनुभव आहे आमचा, कारण त्याला नियम बियम काय माहीत नाही आहे. चला, तुमचे प्रश्न संपले. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे बेकायदेशीर चिन्ह दिलं असं संजय राऊत म्हणतात एकनाथ शिंदे. खरं म्हणजे संजय राऊत याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. जे प्रश्न का असे बोलतो. आता एकदा कोर्टाने निर्णय घेतला आहे तर तो निर्णय चुकीचा कसं काय म्हणतो? निवडणूक आयोगाने घेतला. निवडणूक आयोग असो, कोर्ट असो, कसं काय बोलू शकतो हा? सोडाव त्याचे प्रश्न विचार नको. आणि मला कधीच तो संजय राऊत पण नको आणि उबाडा नको. गणेश चतुर्थी जवळ आली आहे आणि मोठ्या प्रमाणात रेल्वेचं आहे ते बुकिंग फुल झालं आहे. तर यासाठी काय स्पेशल ट्रेन सोडल्या जातील का? मी बोलतो त्यांच्याशी, संधी असेल तर आपण सोडू. मी बोलेन GMC आणि असेल तर सांगेन जास्त सोडा. त्याचबरोबर चिपी विमानतळ आहे, तर चिपी विमानतळ अजूनही कार्यान्वित तो गणपतीच्या अगोदर कार्यान्वित करण्याचा माझा प्रयत्न आहे. आता अधिवेशनाला गेलो का माझा प्रयत्न आहे. चला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.